मराठा आरक्षण ह्या सभेला आला नाही या कारणास्तव चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत ह्याला जबरान मारहाण केल्याचा आरोप निलेश राणे यांच्यावर आहे। सध्या सावंत हे ठाण्याच्या सिव्हिल इस्पितळामध्ये उपचार घेत आहेत। संदीप सावंत हे चिपळूणचे तालुका काँग्रेस अध्यक्ष आहेत। गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याचं काम करत आहेत। एकंदरीतच ह्या मारहाणीनंतर ते ठाण्याच्या सिव्हिल इस्पितळामध्ये ॲडमिट झालेले आहेत। त्यांचे उपचार सुरू आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे। ह्या संदर्भात ठाणे नगर पोलिसांनी दंगल माजवणे, अपहरण करणे, जबरान मारहाण करणे असे मोठे गुन्हे दाखल केलेले आहेत निलेश राणेंवर व त्यांच्या समर्थकांवरती आणि 0 नंबरनी ही केस चिपळूणला पाठवलेली आहे। आता चिपळूण पोलीस काय करतायत आणि निलेश राणे यांना अरेस्ट होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। संदीप सावंत मारहाण प्रकरणामुळे कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध त्यांचे राजकीय विरोधक असा संघर्ष उफाळून येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे। सावंत यांनी अपेक्षा केलेली आर्थिक मदत आपण पूर्ण न केल्यानं त्यांनी राग ठेवून हा स्टंट घडवून आणल्याचा आरोप राणेंनी केलाय। त्याला आपले राजकीय विरोधक शिवसेना भाजपची फूस आहे। मी हाती घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादानं आणि माझे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा मुसंडी घेतल्यानं शिवसेना भाजप घाबरली आहे। त्यामुळे संदीप सावंतला हाताशी धरून राणे कुटुंबियांना बदनाम करण्याचा हा प्रकार दोन्ही राजकीय पक्षांनी घडवून आणलाय। काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांनी केलेले सर्व आरोप पक्षाचे माजी खासदार निलेश राणे यांनी साफ फेटाळून लावले आहेत। आपल्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आलं असून त्यामागे शिवसेना आणि भाजप हे राजकीय पक्ष असल्याचा थेट संशय राणे यांनी व्यक्त केला आहे। राज्यामध्ये डाळीचे दर नियंत्रणात राहावे, ग्राहकांना डाळ स्वस्तात मिळावी यासाठी आता राज्य सरकारनं पाऊल उचललंय। या संदर्भातला डाळ दर नियंत्रण कायद्याचा मसुदा आज राज्य मंत्रिमंडळानं मंजूर केलाय आणि तो राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवलेला आहे। अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे। यापुढे जेव्हा डाळीच्या किमती वाढतील तेव्हा किती किमतीमध्ये डाळ ग्राहकांना विकायची हे आता राज्य सरकार ठरवणार आहे। गेल्या वर्षाच्या गोंधळानंतर राज्य सरकारने हे पाऊल उचललं असून या कायद्याची अंमलबजावणी आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर होणार आहे। डाळीचे वाढत असलेले दर नियंत्रणात राहावे म्हणून महाराष्ट्र सरकार राज्यात डाळ दर नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता या नव्या कायद्याचा मसुदा राष्ट्रपतींच्या सहीसाठी जाणार आहे। गेल्या वर्षी डाळीचे भाव हे नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे या कायद्याद्वारे सरकार डाळीचे दर नियंत्रणात ठेवून कायदा न पाळणाऱ्या विरोधात तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करणार आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर आता दारू कंपन्यांना पुरवण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात तब्बल 60% पाणी कपात करण्यात येणार आहे। ही पाणी कपात 2 टप्प्यात असणार आहे। उद्यापासून तातडीनं 30% पाणी कपात करण्यात येणार आहे। आधीच 20% पाणी कपात करण्यात आली आहे, म्हणजे एकूण 50% ही पाणी कपात झाली आहे। तर 10 मे नंतर अजून 10% अशी 60% ही पाणी कपात असणार आहे। तर इतर उद्योगांना सुद्धा आता 25% पाणी कपात करण्यात आली आहे। खरं तर पाणी कपातीमुळे उद्योगांना मोठं नुकसान होणार आहे। मात्र दुष्काळ आहे आणि या परिस्थितीत पिण्याचं पाणी महत्त्वाचं आहे याचं कारण देत हायकोर्टानं ही पाणी कपात केली आहे। महाराष्ट्रातील दुष्काळ, उत्तराखंडमधील राजकीय अस्थिरता आणि NIT विद्यार्थ्यांची सुरक्षितता या 3 मुद्द्यावरच राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मोठा गदारोळ झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये दुष्काळासाठी साखर कारखाने जबाबदार आहेत। साखर कारखान्यालाच मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सिंचनासाठी जे निधी देण्यात आलेला होता त्या निधीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे। निधी वेगळ्याच मार्गाने वळवल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या दुष्काळावर आपण चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं स्पष्टीकरण राधामोहन सिंह यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील NIT विद्यार्थ्यांवर जे हल्ले केले जातात त्या हल्ल्यासंदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांची सुरक्षेची काळजी घेतली जाईल असं ठोस आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागामध्ये जास्त पाणी लागणारी पिकं म्हणजेच ऊस आणि बीटी कॉटन सारख्या पिकांवर बंदी घालावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे। राज्य सरकारला ही शिफारस वसंतराव नाईक स्वावलंबी शेतकरी मिशनने केलेली आहे। हे मिशन विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबवता येतील यावर उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलं होतं। किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत। किशोर तिवारी यांनी काल राज्य सरकारला या संदर्भातला अहवाल सादर केला। या अहवालात
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये यापुढे ऊस आणि बीटी कॉटन सारखे पिकं घेऊ नयेत अशी शिफारस करण्यात आली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या दोन पिकांऐवजी डाळी, ज्वारी अथवा मका यासारखी पिकं घ्यावी आणि त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं राज्य सरकारने अशी शिफारस करण्यात आली आहे। त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपये पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी शिफारसही या मिशनने आपल्या अहवालामध्ये केलेली आहे। मराठवाड्यातील दाहक दुष्काळाला धावून आले महाराष्ट्र ट्रक लॉरी असोसिएशनची लोक। असोसिएशनच्या वतीने तब्बल 60 लाख लिटर पाणी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वाहून नेण्याचं काम मोफत केलं जाणार आहे। महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता सगळीकडेच वाढतीये, विशेषतः मराठवाड्यात याचा प्रभाव अधिक आहे। यामुळेच झी मीडियाची बातमी पाहत महाराष्ट्र ट्रॉली ट्रक असोसिएशनचे लोक मदतीला पुढे आलेले आहेत। असोसिएशनच्या वतीने आज विशेष बैठक घेण्यात आली। मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये ट्रकद्वारे मोफत पाणी वाटप करण्याचा भूमिका ट्रक असोसिएशनने घेतलेला आहे। त्यानुसार तब्बल 60 लाख लिटर पाणी पुढच्या 1 महिन्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोफत वाहून नेण्याचं काम असोसिएशन केलं जाणार आहे। महाराष्ट्रात दुष्काळ पडला की टँकर माफियाही फोफावतात असं म्हणलं जातं, पण टँकर असोसिएशनच्या भूमिकेमुळे थोडा का होईना चाप या टँकर माफियांना बसेल अशी अपेक्षा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आज दुष्काळाने होरपळत असताना या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी लोणावळ्यातील भोंडे हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांकडून पाणी एक्सप्रेसच्या धर्तीवरती 2 बाटली पाणी दुष्काळग्रस्तांसाठी ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे। आणि या संकल्पनेमधून आज लोणावळा शहरातून या विद्यार्थ्यांनी हजारो लिटर पाणी जमा केलेले आहे आणि हे पाणी आज सुमारे 4 ते 5 ट्रकमध्ये भरून दुष्काळग्रस्त भागामध्ये पाठवण्यात येत आहे। जमिनींचे वाढलेले भाव आणि भूसंपादन कायदा यामुळे राज्यामध्ये प्रकल्पांसाठी जमिनी उपलब्ध होत नाहीत, भूसंपादन होत नाही, याला कालवेही अपवाद नाहीत। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धरणं बांधून तयार आहेत, या धरणांमध्ये पाणी सुद्धा आहे, मात्र कालवे नसल्यामुळे लाभक क्षेत्रापर्यंत हे पाणी पोहोचू शकत नाही। यावर सरकारने आता उपाययोजनाचं ठरवलेलं आहे। यासाठी यापुढे बंदिस्त कालव्यांद्वारे थेट लाभक क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवलं जाणार आहे। यासाठी धरणापासून लाभक क्षेत्रापर्यंत पाईपलाईनद्वारे हे पाणी पोहोचवलं जाणार आहे। प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील गुंजवणी प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रकल्पातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभक क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवलं जाणार आहे। रस्ते घोटाळ्याप्रकरणी काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आलेल्या एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबईच्या महापौरांनी महापौर बंगल्यावर एक विशेष गुप्त बैठक घेतल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे। थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या IRS कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महापौरांची ही बैठक झाली। संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकून नोंदणी रद्द करावी आणि कंपनीवर गुन्हा नोंदवण्याची शिफारस अहवालात असतानाही या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत भेट कशासाठी असा प्रश्न विचारला जातोय। दोषी कंपन्यांना वाचवण्यासाठी सिटिंग केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने महापौरांवर केला आहे। विरोधकांबरोबरच मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही या प्रकरणी महापौरांना लक्ष केलं आहे। महापौरांनी या संपूर्ण भेटीचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे। ठाणे महानगरपालिकेचं काशिरा नाट्यगृहाच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळल्याने ठाण्यामध्ये सर्वत्र खळबळ उडाली आहे। एकंदरीतच 4 वर्षापूर्वी हे नाट्यगृहाची सुरुवात झाली होती। मोठ्या थाटामाटामध्ये या नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। जवळपास 1100 प्रेक्षक बसतील असं हे नाट्यगृह घोडबंदर रहिवाशांसाठी काढण्यात आलेल्या नाट्यगृहाची चर्चा सर्वीकडे होती आणि फक्त 4 वर्ष जुनं नाट्यगृहाचा स्लॅब कसा कोसळला हा एक मोठा प्रश्न आहे। तर ठाणे महानगरपालिकेचं मालकीचं असलेलं हे नाट्यगृहामध्ये बेजबाबदारपणे वागणारे अधिकारी ह्यामुळे किंवा मग ज्या कन्स्ट्रक्शननी हे बांधकाम केलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरची चुकी आहे का याचा शोध कार्याचा भाग सुरू झालेला आहे। सुदैवाने जेव्हा स्लॅब कोसळला तेव्हा कोणत्याही प्रेक्षक वर्ग तिथे नव्हता, कोणताही प्रयोग सुरू नव्हता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। नेत्र शस्त्रक्रियेदरम्यान 4 रुग्णांची दृष्टी अधू झाल्यानंतर वादात सापडलेलं जिल्हा रुग्णालय प्रशासन पत्रकारांबरोबर देखील आरेरावीची भाषा करू लागले। अक्षरशः झीचा कॅमेरा जेव्हा या रुग्णालयामध्ये
सील केल्या गेलेल्या ऑपरेशन थिएटरची शूटिंग करण्यासाठी गेला त्यावेळी कॅमेरामन आणि रिपोर्टर या दोघांनाही अडवण्यात आलं. त्यांच्याबरोबर आरेरावीची भाषा करण्यात आली. त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार देखील या ठिकाणी घडलेला आहे. शासनाने हे ऑपरेशन थिएटर बंद करण्याच्या ऑर्डर दिल्यानंतर अशा पद्धतीनं येथील आरएमओ आहेत आणि नेत्र विभागाचे प्रमुख आहेत ते वागत आहेत. यावरूनच दिसून येते की या ठिकाणी काहीतरी काळबेरं झालेलं आहे आणि ते लपवण्यासाठीच पत्रकारांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार आणि हिंमत या अधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे. नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. गेल्या 5 वर्षाचा विचार केला तर 5 वर्षांमध्ये 700हून अधिक सोनसाखळी चोरीच्या घटना झालेल्या आहेत आणि केवळ 250 घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नाशिककर आणि महिला भयभीत वातावरणामध्ये जगताना दिसून येत आहेत. राज्यात सोनसाखळी चोरांबाबत आता एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोनसाखळी चोरांसाठी याआधी 3 वर्ष ही जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद होती. आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता 5 वर्षाची शिक्षा व्हावी अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हे सुधारणा विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर केलं जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती आणि म्हणूनच कायद्याचा वचक राहावा यासाठी अशा प्रकारचा निर्णय आज घेण्यात आला आहे. गिरणी कामगारांकरता बांधलेली घरे कोणाला देणार आहात, कशी देणार आहात, त्याकरता काय नियम अटी बनवल्या आहेत का? त्या नियम अटी बनवताना सरकारने काही डोकं चालवलं होतं का? अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं आहे. गिरणी कामगारांना द्यायला सरकारकडे किती घरे आहेत, ती कोणाला देणार, त्याकरता काही नियम अटी आहेत का? अशीच घरे कोणाला देता येणार नाही. जो मुळात गिरणी कामगार आहे त्यालाच घरे मिळाली पाहिजेत, हे कोण ठरवणार? यावर राज्य सरकारने म्हाडाकडे बोट दाखवताच न्यायालयाने संताप व्यक्त केला असून जोपर्यंत याचिका निकाली निघत नाही तोपर्यंत गिरणी कामगारांना घरे देता येणार नाही असं न्यायालयाने आज स्पष्ट केलं. तर 9 तारखेला होणाऱ्या लॉटरीबाबत न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. पण कोणत्या अटींवर आणि कोणाला सरकार घरे देणार हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत घराचे प्रदर्शन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे गिरणी कामगारांना घरे मिळण्यात उशीर होणार नसून या न्यायालयाच्या आदेशामुळे जी खरे गिरणी कामगार आहेत त्यांनाच घरे मिळतील असा विश्वास याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.